नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। पैठण तालुक्यामधल्या गल्हाटी नदीला पूर आलाय। पहिल्याच पावसात नदी ओसंडून वाहू लागलेली आहे। प्रचंड उकाड्यानंतर आणि उन्हाची तीव्रता आता कमी झाली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जिल्ह्यात ठिकाणी काही तालुक्याच्या ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे। पाचोड तालुक्यातील मी गल्हाटी नदीवर आहे आणि या ठिकाणी बघू शकता की आपण या नदीला पुराचं स्वरूप आलं आहे, परंतु अजूनही समाधानकारक पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कारण जे आपण हे नदीला पाणी बघतो, या नदीवर अनेक ठिकाणी बंधारे आहेत आणि हे बंधारे भरणे आवश्यक आहे। तसेच त्याच्या पुढे जाऊन या नदीवर मोठे गल्हाटी धरण आहे, तेही भरणं आवश्यक आहे। परंतु शेतीचे जे काम आहे, मशागतीचे काम आहे, ते पूर्ण झाले आहेत आणि शेतकरी या पावसामुळे समाधानी झाला असून आता कुठेतरी पेरणीला वेग मिळेल। परंतु अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला तरी काही ठिकाणी अजूनही उन्हाची तीव्रता जाणून येते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।